नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला एक महत्त्वाचा हेतू आहे। आज आपण सकाळीच एक व्हिडिओ दिला होता की आज दिवसभरामध्ये कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळी डीबीटी ॲक्टिव्ह होऊ शकते आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण वाट पाहिली तरी देखील डीबीटी ॲक्टिव्ह झालेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की आपण माहिती घेऊन अपडेट देत असतो विभागामध्ये किंवा इतर ठिकाणी जी लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेसंदर्भात माहिती घेऊनच हप्ते वितरणाची वेळ आणि तारीख या संदर्भात अपडेट देत असतो। तर आज दिवसभरामध्ये देखील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं नाही आहे। तर याचं महत्त्वाचं कारण आहे की शासनाची डीबीटी ॲक्टिव्ह करण्याची जी प्रोसेस असते किंवा जी अंतिम लक्षात घ्या सूचना असते ती अजून दिलेली नाही आहे। आर्थिक तरतूद झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाच्या तरतुदीचा JR तर आलेला आहे आणि संपूर्ण जी लक्षात घ्या की जो निधी आहे जे पैसे आहेत ते डीबीटीकडे ट्रान्सफर किंवा वळवण्यात आलेले आहेत। आता फक्त संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण बाकी आहे, पण आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण झाले नाही आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना हप्ते वितरणासंदर्भात मी एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो की हप्ते वितरण हे शासनाच्या हाती असतं। तर सन्माननीय मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील आणि त्याचबरोबर मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांच्या विचार विनिमयाने डीबीटी पोर्टल ॲक्टिव्ह करण्याच्या सूचना दिल्या जातात आणि त्यानंतर आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये हा लाभ मिळत असतो। लक्षात घ्या की सध्या सोशल मीडियावरती नक्की हप्ता कोणत्या वेळेला जमा होणार हे देखील कोणी सांगू शकत नाही। तर आपण जी माहिती घेतोय तर याच्यामध्ये जी पॉझिटिव्ह माहिती मिळते तीच आपण आपल्याला देत असतो आणि साधारणतः आपण यापूर्वी सांगितलं होतं की साधारणतः लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत इतर प्रोसेस झालेली आहे, केवळ डीबीटी ॲक्टिव्ह होणं बाकी आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना मी एकच सांगू इच्छितो की प्रतीक्षा करा, तुमच्या हक्काचा सन्मान निधी पुढील काही दिवसांमध्ये जमा होणार आहे म्हणजे आहे। तर ही सत्य बाब आहे, फक्त कोणत्या वेळेला ॲक्युरेट जमा होईल ही मात्र अपडेट कोणी सांगू शकत नाही आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। हप्ते वितरण सुरू झाल्या माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण झाले नाही आहे आणि लक्षात घ्या की संबंधित मंत्रिमंडळ विभागातर्फे डीबीटी ॲक्टिव्ह करण्याची सूचना देण्यात आलेली नाही आहे आणि तशी मान्यता देण्यात आली नसल्यामुळे हा लाभ सध्या वितरित झालेला नाही आहे। तर ही बाब समोर आलेली आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। आत्ताच्या घडीला आपण जो व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत तरी अजून कुठल्याच लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणी प्रतीक्षा करायची आहे, कारण का आपण सकाळीच सांगितलं होतं की अजून तरी उशिराने हप्ता वितरण झाले नाही आहे। इतर महिन्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल साधारणतः शेवटच्याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण सुरू होतं, पण या महिन्यामध्ये लक्षात घ्या की अजून उशीर झाले नाही आहे। त्यामुळे चालू आठवड्यामध्ये कोणत्याही वेळी डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि लाडक्या बहिणींना त्यांचा 1500 रुपयांचा लाभ आहे तो मिळून जाणार आहे। साधारणतः मागील महिन्यामध्ये 12 तारखेला ही डीबीटी ॲक्टिव्ह झाली होती, परंतु या महिन्याची 15 तारीख आलेली आहे तर अजून तरी डीबीटी ॲक्टिव्ह झाले नाही आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। शासनामार्फत डीबीटी ॲक्टिव्ह झाल्यानंतर हप्ते वितरण झाल्या खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। हप्ते वितरणाची निश्चित अशी वेळ आणि तारीख नाही आहे, त्यामुळे चालू आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी हप्ते वितरण होऊ शकतं। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।